शुभा तुम्ही जर अजून 10 वर्ष जगले असतात ना तर मुघलांनी देखील आपल्या कपाळावरती भगवाच लावला असता, भगवाच लावला असता। छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, हर हर स्वराज्य विचार संकल्पक, कर्तव्य दक्ष प्रशासक, थोर मुत्सद्दी, राजकारण धुरंधर छत्रपती शिवाजी महाराज की। आणि हा शिवाजी राजा बघा असा राजा होणं नाही। मग शिवाजी राजाच्या नावात किती ताकद असेल, नावात इतकी ताकद मग त्या राजामध्ये किती असेल हे आता आपण बघूया। आपल्याला फक्त नावातली ताकद जाणायची आहे आणि नावामध्ये जी ताकद आहे ती जाणण्यासाठी आपल्याला आता कुठे जावं लागेल? कुठे? तुम्हाला आता घेऊन जाते मी कुठे? साताऱ्याला। चला जाऊया आपण साताऱ्याला, पटकन यायचं आहे कारण भूक लागलेली आहे। लक्षात घ्या, साताऱ्यामध्ये कर्मवीर भाऊराव पाटलांसारखी महान विभूती जन्माला आली आणि एकच संकल्प घेतला त्यांनी, कोणता? की गोरगरिबांच्या मुलांसाठी शाळा उभारायची आणि वसतिगृह उभारायचं। मग त्यासाठी आता काय पैसा कुठून आणायचा? मग त्यांनी काय एक संकल्पना आखली की प्रत्येकाच्या घराघरातून 1-1 रुपया जमा करायचा आणि मग त्याच्यात ते कार्य करायचं। मग मला सांगा 1-1 रुपयात काय होईल आणि कधी होईल? शक्य आहे का? परंतु प्रयत्न तर केले ना, म्हणजे शक्य तर होणारच होतं म्हणून त्यांनी प्रयत्न केले। पण लक्षात घ्या, ही वार्ता अगदी वाऱ्यासारखी त्या साताऱ्यामध्ये पसरली आणि हीच वार्ता एका धनवानाच्या कानावरती गेली। एक व्यापारी होता अत्यंत धनवान, त्याच्या कानापर्यंत गेली ती वार्ता आणि मग त्यांनी काय केलं बरं? भाऊराव पाटलांना पत्र लिहिलं आणि त्या पत्रामध्ये असा उल्लेख केला की भाऊराव पाटील तुम्ही महान संकल्प हाती घेतलेला आहे, परंतु 1-1 रुपयामध्ये काय होणार? त्यापेक्षा तुम्ही माझ्याकडे या, मी तुम्हाला लाख रुपये देतो। आता भाऊराव पाटलांनी पत्र वाचलं, अगदी त्यांना बरं वाटलं, हो आनंद वाटला की बरं आहे ना, मग पटकन तरी होईल, मदत मिळते म्हणजे चांगलं आहे। भाऊराव पाटील निघाले, गेले त्या व्यापाऱ्याच्या घरामध्ये। मग व्यापाऱ्याने त्यांचं स्वागत केलं की या भाऊराव पाटील आपलं स्वागत आहे। मग व्यापाऱ्याने सांगितलं की अत्यंत सुंदर अशी संकल्पना आहे तुमची, महान संकल्प हाती घेतलेला आहे, परंतु 1-1 रुपयामध्ये काय होईल सांगा ना? हा घ्या 1 लाखाचा धनादेश दिला त्यांनी। भाऊराव पाटलांनी तो घेतला हातामध्ये, पण दिल्यानंतर तो व्यापारी काय म्हणाला असेल सांगू का? तो म्हणाला की भाऊराव पाटील महान संकल्प आहे बरं, तुम्हाला आता 1 लाखाचा धनादेश मी दिलेला आहे, 1 लाखच काय तर लाखो रुपये मी तुम्हाला देईन, परंतु त्या बदल्यात माझी एक अट आहे ती तुम्हाला मान्य करावी लागेल। मग भाऊराव पाटील म्हणाले ठीक आहे म्हणा, सांगा तुमची कोणती अट आहे? मग व्यापारी म्हणाला की 1 लाख नाही असे लाखो रुपये मी तुम्हाला देईन, पण माझी अशी अट आहे की विद्यालयाला दिलेलं शिवाजीचं नाव बदलून त्या ठिकाणी तुम्हाला माझं नाव द्यावं लागेल, सांगा अट मान्य आहे का? आता मला सांगा महिला वर्ग पुरुष वर्ग, त्याच्या या प्रश्नावरती त्याच्या या अटीवरती भाऊराव पाटलांची काय प्रतिक्रिया असू शकते? काय उत्तर दिलं असेल त्यांनी? भाऊराव पाटलांनी तो 1 लाखाचा धनादेश होता ना हातामध्ये, तो घेतला आणि फाडला आणि ते तुकडे त्या व्यापाऱ्याच्या तोंडावरती मारले आणि म्हणाले, काय म्हणाले बरं? की गोरगरिबांसाठी शाळा उभारण्याचं महान कार्य मी हाती घेतलेलं आहे आणि वेळ प्रसंगी स्वतःच्या बापाचं नाव बदलायला लागलं तरी चालेल, पण विद्यालयाला दिलं शिवाजीचं नाव मी कधीच बदलणार नाही, ही आहे माझ्या राजाच्या नाव। छत्रपती शिवाजी महाराज की। आणि पुढे सांगू का, लढाया होऊ लागल्या, युद्ध होऊ लागले, संघर्ष होऊ लागले, तेव्हा काय झालं बरं? माझी जिजाऊ माता गेली ना कुठे? भवानी माते पुढे गेली आणि म्हणाली, आई भवानी माते असा पुत्र पोटी दे जो प्रत्येकाच्या चुलीपर्यंत पोहोचेल, असा पुत्र पोटी दे माते जो प्रत्येकाच्या मनापर्यंत पोहोचेल। आणि भवानी मातेने काय केलं बरं? हा काय ऐकली बघा, तेव्हा किसी के पेट से सांप पैदा हुआ था तो किसी के पेट से पाप पैदा हुआ था, किसी के पेट से